हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मँगो रवा केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी असा मँगो रवा केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे. त्यासाठी आपण एक आंबा घेतलेला आहे, त्यातील आपण गर आहे तो काढून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यात एका आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी साखर आपण घालत आहे. मिक्सरला फिरून आंब्याचा गर आणि साखर बारीक करून घेतलेला आहे. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी आपण रवा घालत आहे. हा रवा मोठा रवा आहे, तो आपण बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने 1.5 वाटी रवा बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी तूप गरम करून घालत आहे. तूप किंवा तेल आपल्याला दोन्हीपैकी एक वापरायचे आहे. तर अर्धी वाटी आपण तूप घेतलेले आहे, ते आपण रव्यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे. आंब्याचा गर आणि साखर आपण दोन्ही एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलेले, तेही आपण रव्यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. अर्धी वाटी कोमट दूध घेतलेले आहे, तेही आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. रव्यामध्ये सर्व चांगले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण हळद किंवा कलर वगैरे काही घातलेलं नाही आहे, तर हा आंब्याचा कलर आलेला आहे. सर्व चांगले आपल्याला एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर 30 ते 40 मिनिटे रवा आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचा आहे. 40 मिनिटे भिजवून घेतलेला रवा मुरण्यासाठी ठेवला होता, तो आपण एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये मी 1 चमचा इनो आणि पाव वाटी गरम केलेले कोमट दूध वापरलेले आहे आणि हे परत एकदा चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. तर इनोऐवजी आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण यामध्ये बेकिंग सोडा घालून एकत्र मिक्स करून घेतले तरी चालेल. माझ्याकडे इनो आहे, तर त्यातील 1 चमचा इनो आपण टाकून रवा चांगला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. इडलीच्या भांड्यामध्ये मी केक शिजवून घेणार आहे, त्यासाठी रव्यामध्ये इनो टाकायच्या आधी इडलीचं भांडं आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. केक आपण पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा पातेल्याला थोडेसे तेल टाकून कडेने पुसून घेतलेले आहे आणि गव्हाचे पीठ आहे ते कडेला थोडेसे भुरभुरून पसरवून लावून घेतलेले आणि त्यामध्ये आता आपण तयार केलेले रव्याचे केकचे बॅटर टाकत आहे. याच्यावरती काजू, बदाम आणि पिस्ता यांचे तुकडे कापून घेतलेले आहेत, ते आपण याच्यावरती टाकून घेत आहे आणि केक एकसारखा तयार करून घेत आहे. इडलीच्या भांड्यामध्ये आपण केक शिजवून घेणार आहे, त्यासाठी इडलीचं भांडं आहे ते पहिल्यांदा गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये पहिल्यांदा खाली मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण केक शिजण्यासाठी ठेवलेला आहे. 40 मिनिटे झाकण ठेवून केक आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे. हा केक तयार केलेला केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. केक थंड झाल्यानंतर आपण कापून घेत आहे. पहिल्यांदा केकच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपला केक आहे तो काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आंबा रवा केक तयार केलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मदर्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी मी असा मँगो रवा केक तयार केलेला आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने टेस्टी असा रवा केक तयार करा. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.